अहमदाबाद शहरातील पूजा ही एक विधवा महिला होती. पतीच्या निधनानंतर ती एकटीच आयुष्य जगत होती. दिवस जात होते, पण तिच्या मनात कुठेतरी एका सोबत्याची आस होती. तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद यावा, कोणीतरी तिची काळजी घ्यावी अशी तिची इच्छा होती. एके दिवशी एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर तिची ओळख आदित्य पटेल नावाच्या व्यक्तीशी झाली. आदित्यचे बोलणे अतिशय गोड होते. तो स्वतःला यशस्वी उद्योगपती सांगत होता. त्याचे आलिशान बंगले, महागड्या गाड्या आणि ऐश्वर्यशाली जीवनशैलीचे फोटो पाहून पूजा प्रभावित झाली. दिवसागणिक त्यांच्यातील संवाद वाढत गेला. आदित्य तिची काळजी घेत असल्याचे दाखवत होता. तो तिच्या प्रत्येक दुःखात सहभागी होत होता. हळूहळू पूजाला वाटू लागले की आयुष्यात हरवलेला आधार तिला पुन्हा मिळाला आहे. काही महिन्यानंतर आदित्यने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पूजाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने भविष्यातील अनेक स्वप्ने रंगवली, पण तिला कल्पनाही नव्हती की ती एका मोठ्या जाळ्यात अडकत चालली आहे. एका दिवशी आदित्यने सांगितले की त्याच्या व्यवसायात मोठी अडचण आली आहे. काही दिवसांसाठी पैशाची गरज आहे. लग्नानंतर सर्व काही परत देईन असे आश्वासन त्याने दिले. प्रेम आणि विश्वासाच्या आहारी गेलेल्या पूजाने कोणताही विचार न करता त्याला लाखो रुपये दिले. पण पैसे मिळाल्यानंतर आदित्यचे वागणे बदलू लागले. फोन कमी झाले, संदेशांना उत्तर येणे बंद झाले. अखेर एक दिवस त्याचा नंबर पूर्णपणे बंद झाला. पूजा हादरली. तिने शोध सुरू केला आणि जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते. ज्याला ती आदित्य पटेल समजत होती तो प्रत्यक्षात करीम नावाचा व्यक्ती होता. त्याने केवळ पूजालाच नव्हे तर अशाच 100हून अधिक महिलांना प्रेम, लग्न आणि विश्वासाची स्वप्ने दाखवून फसवले होते. त्याने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांच्या मदतीने खोटी ओळख तयार केली होती. अनेक महिलांचे पैसे, मौल्यवान वस्तू आणि विश्वास त्याने लुटला होता. अखेर एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि करीमचा खरा चेहरा जगासमोर आला. त्याच्या मोबाईलमध्ये शेकडो महिलांची माहिती, फोटो आणि व्हिडिओ सापडले. ही घटना केवळ आर्थिक फसवणुकीची नव्हती, तर विश्वास, भावना आणि प्रेमाच्या नावाखाली झालेल्या क्रूर विश्वासघाताची होती. मित्रांनो, सोशल मीडियावर किंवा मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. कोणतीही आर्थिक मदत करण्यापूर्वी त्या व्यक्तीची पूर्ण पडताळणी करा. कारण प्रत्येक गोड बोलणारा माणूस आपला हितचिंतक असेलच असे नाही. कधीकधी एक खोटं नाव अनेक आयुष्य उद्ध्वस्त करून जातं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य लिहा. आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.